कॅफे स्टाईल घरच्या घरी विना मशीन हॉट कॉफी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। घरातील नेहमीच्या साहित्यामध्ये आणि बिना कॉफी मशीन आपण ही मस्त फ्रॉदी कॉफी बनवलेली आहे। बघू शकता जशी कॅफेमध्ये मिळते ना त्याच पद्धतीने कॉफी दिसत आहे। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कॉफी बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे मी एक छोटा बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे कॉफी घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही कॉफी पावडर वापरू शकता। आता आपल्याला यामध्ये बरोबर त्याच चमच्याने 2 चमचे साखर घेऊ शकता किंवा साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच सेम चमच्याने 2 चमचे इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाणी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे आणि इथे आपल्या सर्वांच्या घरात असणारी जी चहा गाळायची जी चाळण असते ना, चाळणीच्या बुडाने असं आपल्याला हे सर्व साहित्य अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे हलवलं की हे छान असं मिक्स होतं आणि फ्रॉदीही होतं आणि याचा कलरही हलकासा फेंट होतो। तर कंटिन्युअसली आपल्याला 3 मिनिटे हे हलवून घ्यायचं आहे। यासाठी आपल्याला कॉफी मशीनची अजिबात गरज पडत नाही। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। हळूहळू याचा कलर फेंटही झालेला आहे आणि छान असं दाटसरही दिसायला सुरुवात झालेली आहे। इथे मी जेवढी साखर किंवा कॉफी पावडर वापरलेली आहे ना, तुम्हाला जशी स्ट्रॉंग कॉफी आवडते त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये हे साहित्य कमी जास्त वापरू शकता। इथे आपलं छान असं फ्रॉदी कॉफी बनवण्यासाठीचं मिक्सचर तयार झालेलं आहे। याला दाटसरपणाही छान आलेला आहे आणि कॉफी मशीनने जसा कलर येतो त्याच पद्धतीने याचा कलरही आलेला आहे। जे कॉफी लवर आहेत आणि कॉफी प्यायची इच्छा असते पण घरामध्ये कॉफी मशीन नसेल ना, तर या पद्धतीने तुम्ही ही कॉफी बनवू शकता। आता आपण पटकन गरमागरम कॉफी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी कॉफीचा कप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर याच चमच्याने 2 चमचे हे जे फ्रॉदी कॉफीचं मिक्सचर आहे ना ते टाकलेलं आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम कॉफी किंवा चहा पिण्याची इच्छा सर्वांनाच होते। ज्यांना कॉफी प्यायला आवडते ना त्यांनी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। इथे बघा हे दूध ही अगदी छान असं खळखळून उकळतं घ्यायचं आहे, म्हणजे आपली कॉफीला छान असा वरून फेस येतो आणि हे दूध याच्यामध्ये टाकताना थोडंसं वरून टाकायचं आहे म्हणजे या कॉफीला असा छान फेस येतो। इथे बघू शकता अगदी छान असा या कॉफीला फेस आलेला आहे। जसं कॅफेमध्ये कॉफी मिळते ना त्याच पद्धतीने वरून फेस आलेला आहे। आता हे दूध आणि कॉफीचं जे मिक्सचर आहे ना ते आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। खूप जास्त हलवायचं नाही। इथे मी फोर्क घेतलेला आहे आणि फोर्कने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावरून कॉफी पावडर किंवा कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर टाकू शकता। इथे मस्त अशी गरमागरम कॉफी लवरसाठी कॉफी तयार झालेली आहे आणि बघू शकता अगदी कॅफेमध्ये मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते ना त्याच पद्धतीने फ्रॉदी कॉफी तयार झालेली आहे। या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत आणि जी पद्धत वापरलेली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि कशी झालेली आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।